Friends, we are going to discuss why are curved roads banked. म्हणजे वळण जिथे रस्ते घेतात ते रस्ते बँक्ड का असतात. बँक्ड का असतात म्हणजे ते असे तिरपे का असतात. म्हणजे जे जमिनीपासनं म्हणजे जमीन हॉरिझॉन्टल असते, सपाट असते, ते सपाट असण्याच्या ऐवजी ते एका बाजूला कललेले असतात. तर जिथे जिथे वळण असतं घाटामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर रस्ते सपाट नसतात, तर ते रस्ते असे हॉरिझॉन्टलला म्हणजे सपाटीपेक्षा काही उंच बाजूने झुकलेले असतात. तर त्याला आपण बँकिंग असं म्हणतो. काय म्हणतो? बँकिंग शब्द वापरतात. बँकिंग म्हणजे हा रस्ता, ही जे आकृती बी आहे, दिस फिगर बी, दिस इज अ फिगर ऑफ बँक रोड. म्हणजे हा जो रस्ता आहे, या रस्त्यावर ही गाडी जाते आहे आणि आपल्याला दिसते की हा रस्ता हा हॉरिझॉन्टलला एक ठराविक ॲंगल, हा जो ॲंगल थीटा असा उंचवले, एका बाजूने उंच केलेला आहे. एक कडा त्याची उंच आहे, दुसरी कडा त्याची झुकलेली आहे. सो दिस इज कॉल्ड एज बँकिंग. ओके. आणि हा जो फिगर ए आहे, याच्यामध्ये बँकिंग नाही आहे. इट इज थीटा इज इक्वल टू 0. देर इज नो बँकिंग. आणि हा रस्ता अगदी सपाट आहे. ओके. कुठलीच बाजू त्याची, कुठलीच एज, म्हणजे हा रस्ता जो आहे कुठलीच एज त्याची वरती उचललेली नाही आहे. सो इट इज नॉट अ बँक रोड, इट इज अ नॉन बँक्ड रोड. ओके. सो बँकिंग कुठे वापरतो? तर जिथे जिथे वळण असते, वळणाच्या ठिकाणी कर्व्ड रोड, तिथे तिथे बँकिंग करतो आपण. तर बँकिंग का करायची तर ते आपण समजून घेणार आहोत. तर फिगर ए कन्सिडर करा. सो इन दिस फिगर we see a figure of non-banked road. So the non-banked road, I am drawing the forces. एक तर त्याचं वेट आहे, त्या गाडीचं वजन आहे, विच इज m into g. where m is the mass of the vehicle, त्या गाडीचं मास, आणि g is the acceleration due to gravity. acceleration due to gravity, and that is equal to the normal reaction n. That is equal to the normal reaction n. So the force balance in case of non-banked road is equal to n is equal to mg. Okay, this is the force balance for non-banked road. Now there is another force which is the horizontal force. So that is because of friction. Okay. And that if you consider, that is going to give you the centripetal force. The centripetal force, you know that because the vehicle is turning. तर ही गाडी जी आहे ती वळण घेणार आहे. सो वळण घेणारी जी गाडी आहे, वळण घेणारी गाडी आहे, that is मूविंग विथ अ वेलॉसिटी v. वेलॉसिटी किंवा स्पीड v आहे, आणि त्याला जो फोर्स अप्लाय होणार आहे दॅट इज द सेंट्रिपिटल फोर्स एफ एच इज अ सेंट्रिपिटल फोर्स. आणि आपल्याला माहिती आहे की दॅट इज इक्वल टू mv² बाय r. सो mv² बाय r इज सेंट्रिपिटल फोर्स, आणि हा सेंट्रिपिटल फोर्स जो mv² बाय r आहे दॅट इज प्रोव्हाइडेड बाय friction. So mv² by r is equal to frictional force, and that frictional force is given by mu s n. Maximum frictional force is mu s n, where mu s is the coefficient of friction. Okay. म्हणजे इन ॲब्सेन्स ऑफ बँकिंग, म्हणजे बँकिंग नसलेल्या रोडवरती फोर्सेस कुठले कुठले आहेत? एक तर n इज इक्वल टू mg वर्टिकल फोर्स आहेत, n इज इक्वल टू mg. आणि दुसरा जो आहे दॅट इज fh इज इक्वल टू mv² बाय r इज इक्वल टू fs. ओके. सो हे जे दोन इक्वेशन्स आहेत, ओके, म्हणजे हा एक इक्वेशन, हा हॉरिझॉन्टल फोर्स बॅलन्सने आलेला आहे, आणि जो पहिला इक्वेशन आहे की n इज इक्वल टू mg, हे इक्वेशन्स जर आपण सॉल्व केले, ओके, n 1/2 केलं, दिस इज इक्वेशन 1 आणि दिस इज इक्वेशन 2. तर 1/2 जर केलं तर आपल्याला मिळतं
मॅक्झिमम स्पीड विथ विच द व्हेकल कॅन मूव्ह वेन द रोड इज नॉट बँक्ड. म्हणजे बँकिंग नसलेल्या रस्त्यावरती आपण किती जास्तीत जास्त स्पीडवरती जाऊ शकू, म्हणजे जेणेकरून आपली गाडी स्किड होणार नाही. दॅट इज गिवन बाय व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू एस आर जी. व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू एस आर जी. सो दिस व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू एस आर जी हे कसं आलेलं आहे, तर यू डिवाइड द इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2 आणि आपल्याला दिसतं की एन गेट्स कॅन्सल्ड आउट. हा जो आहे एम व्ही स्क्वेअर बाय आर आहे, इकडे डिनॉमिनेटरमध्ये यू आर गेटिंग आर. ओके, इकडे आर आहे. सो दिस आर कम्स इन हिअर, दिस जी कम्स हिअर आणि म्यू एस कम्स हिअर आणि हा व्हीचा व्ही मॅक्स आहे. ओके, सो मॅक्झिमम स्पीड फॉर सेफ्टी ऑन अ अनबँक्ड रोड. सो आपण कुठलं डेरिव्हेशन केलं आहे, सो व्ही मॅक्स इज अंडर रूट ऑफ म्यू एस आर जी. म्हणजे वी हॅव डिराइव्ड अ एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम स्पीड फॉर सेफ्टी ऑन अनबँक्ड रोड. बँकिंग नसलेल्या रोडवरती तुम्हाला जर सेफ्टी हवी असेल तर ह्या स्पीडपेक्षा जास्त स्पीड जाता कामा नये, असं त्याचा अर्थ आहे. ओके, आणि तो कशावरती अवलंबून आहे, तो त्या रस्त्याच्या फ्रिक्शनवरती अवलंबून आहे. गुळगुळीत रस्ता असेल तर मात्र धोका आहे. ओके, आणि तो जो रेडियस ऑफ कर्वेचर आहे, रस्त्याचा जो कर्वेचर आहे, असा हा जो रस्ता आहे असा कव्ड रोड आहे ना, तर याचा जो रेडियस आहे, कर्वेचर आहे, त्याच्यावरती अवलंबून आहे आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सो दिस वुड डिसाईड द मॅक्झिमम स्पीड फॉर अनबँक्ड रोड. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बँकिंग केल्यामुळे हा स्पीड कसा बदलतो ते डिस्कस करू.